माझा प्रश्नच असा आहे की तुम्ही केलेल्या सगळ्या मागण्या ते बऱ्यापैकी मान्य करतात, तुम्ही स्वतःच ती प्रतिक्रिया दिलेली आहे, पण मग इतर सुद्धा लोक आहेत ना जे या प्रकरणामध्ये मागण्या करतात. अंजली दमानिया किती महिन्यांपासून काय काय गोष्टी घेऊन जात आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांनी काही पुरावे दिलेले होते, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले होते, त्यांच्या मागण्या त्यावेळेला मान्य झाल्या नाहीत. त्या तर महिना दीड महिन्यापासून म्हणत होत्या की राजीनामा झाला पाहिजे, तसे काही पुरावे त्यांनी दिलेले आहेत. तिकडे सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी सुद्धा अनेक मागण्या ठेवलेल्या आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये जर खंडणीचा आरोप आहे तर मग ईडीची एंट्री का नाही झाली. त्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण होत, तुम्हीच केलेल्या मागण्या कशा पूर्ण होतात. हे बघा, ईडीकडं माझं स्वतःचं पत्र जे आहे रेडी आहे. मी ईडीकडं सुद्धा या प्रकरणात जाणार आहे. पण काय, आमच्या आकाची प्रॉपर्टी एवढ्या बऱ्याच ठिकाणी आहे, तिथले सगळे कागद काढावे लागतात ना, त्याला वेळ लागतो. ते आता कागदपत्र वगैरे बऱ्यापैकी आलेत. कोणाच्या नावावर आहे, म्हणजे साहिलजींच्या नावावर किती आहे, किरीट सोमय्या, अभिजितच्या नावावर किती आहे, आमच्या जिल्ह्याच्या आमच्या मित्राबरोबर किती आहे, त्यांच्या नावावर कुठं आहे, कोणकोणत्या आकांचे जे जवळचे खास लोक आहेत त्या सगळ्यांकडून त्यांच्याकडून कागदपत्र काढलेत आणि कागदपत्र काढून आम्ही ईडीकडे दाखल करणार. तसं मला असं वाटतं, अंजली ताईंना सुद्धा मला एक विनंती करायची की तुम्ही लेखी स्वरूपामध्ये तक्रारी करा ना, फक्त मीडियावरती बोलू नका ना. तुम्ही बी तक्रारी करा. पत्र दिली आहेत मुख्यमंत्र्यांना, पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, त्यांनी ईडीकडे जावं. मी जाणार आहे ईडीकडे. आकाच्या विरोधात ईडी मध्ये जाणार आहे. नाही, आश्चर्य ह्याचं वाटतंय की नॉर्मली ईडी केस घेतात, नॉर्मली ईडी एकेका दिवसात केस घेतात, पण इथे बऱ्यापैकी वेळ लागतोय. ईडीकडे कुणी गेलेलंच नाही ना, जायची गरज नसते, ते स्वतःच घेतात केसेस. तुम्हाला माहिती असेल, मनात वाटलं तर घेऊन टाकावे लोक. आमच्या आकाची केस घेतली तर त्या दिवशी अजून आम्ही खुश होऊ. खंडणीच्या आरोपाचा जन्म कुठून झालाय, म्हणजे तुम्ही जर खंडणीच्या आरोपाचा जन्म कुठून झालाय, तिकडे मुख्यमंत्री तर म्हणतात की असं काही झालंच नाही. जन्म बीड जिल्ह्यातल्या नाही सातपुडा बंगल्यावर खंडणीबद्दल बोलणी झाली, हा जो तुमचा आरोप आहे धनंजय मुंडेंवरचा. नाही, पण आज मुख्यमंत्री म्हणले नाही म्हणले आज की तपासात आलेलं नाही. मी लेखी म्हणजे मुंडे मग निष्कलंक झाले एकदम. नाही मला अजून माझं पत्र आलेलं नाही ना. माहिती आहे, अजून माहिती आहे? नाही माझ्याकडं मला पत्र यायला पाहिजे ना. मी पत्र दिलं लेखी की यांच्या इथं अशा पद्धतीची बैठक झाली म्हणून. त्याचं लेखी पत्र मला येईल ना ईडी म्हणजे SIT कडून की आम्ही ह्याच्यात तपास केला आणि आम्हाला ते जाणवलं नाही. ते पत्र यावं लागेल ना मला. मी त्या पत्राची वाट पाहतोय ना.